सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भारताकडून पाकिस्तानचे 11 एअरबेसेस अवघ्या 23 मिनिटांमध्ये उद्ध्वस्त। ऑपरेशन सिंदूर बद्दल मोठी माहिती। पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटं पूर्णपणे जॅम। सिंधू पाणी वाटप करारावरती पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी। भारताने करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती। नद्या कोरड्या पडू लागल्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर। कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्री विजय शहांविरोधात गुन्हा दाखल। आज हायकोर्टात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा। राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू। अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या। जयंत पाटलांच्या सर्व निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना। राहुल गांधींचा 5 महिन्यातला चौथा बिहार दौरा। दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, तर पाटण्यामध्ये फुले चित्रपट पाहणार। वक्फ कायद्यावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। नवे सरन्यायाधीश BR गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न। राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या 3 महिन्यांच्या कालमर्यादेसंबंधी विचारणा। घटनेमध्ये तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल। काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू। एका दहशतवाद्यांचा खात्मा, 3 दहशतवादी लपल्याची माहिती। परिसरात शोध मोहीम। छत्तीसगडमधल्या ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार। मोठ्या प्रमाणावरती शस्त्र आणि स्फोटकं जप्त। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडनं कौतुक। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा। 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित।